पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 50 जागांवर भाजपाची सत्ता, काँग्रेसला भोपळा, अपयशाचे खापर भाजपावर। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता न आल्यानं खापर काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजपवर फोडलाय। धनशक्ती पुढे जनशक्ती कमी पडल्यामुळेच धुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसची हार झाल्याचा दावा काँग्रेसच्या धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांनी केला आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 50 जागा जिंकत भाजप पुन्हा एकदा बहुमतानं सत्तेत आली आहे, तर दुसरीकडे 35 जागा लढणाऱ्या काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आलेला नाहीये। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत क्वचित अभावानंच दिसलेल्या खासदार बच्छाव यांनी मात्र काँग्रेसच्या अपयशाचा खापर भाजपवर फोडलाय। आम्हाला विश्वास होता की महापालिकेत आमचे 10 ते 15 नगरसेवक निवडून येतील, मात्र आमचे अनेक नगरसेवक फार थोड्या मतांनी पडले। त्याला अनेक कारणं आहेत, त्यामुळे आम्ही देखील याचं आत्मपरीक्षण करणार असल्याचं खासदार शोभा बच्छाव यावेळी म्हणाल्या। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। महानगरपालिकाचा जो निकाल आहे, तर आम्हाला खात्री होती की आमचे साधारणतः 12 ते 15 नगरसेवक निवडून येतील, परंतु धनशक्ती पुढे जनशक्ती ही कमी पडली असं आम्हाला सांगावंसं वाटतं। परंतु आमचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने लढलेले आहेत आणि भविष्यामध्ये ही जी काही यादवी आहे ही निश्चितपणे संपुष्टात येईल आणि जे काही आम्ही ज्या मार्गाने या ठिकाणी जातो आहोत, संविधान आणि लोकशाहीच्या मार्गाने, त्याच मार्गाने आम्ही पुढे देखील कायम जातो। नगरसेवक आहेत काही, ते अतिशय थोड्या मतांनी पडले, म्हणजे 179 मतांनी एक नगरसेवक पडले, काही 200 मतांनी पडले, 500च्या आत हे सर्व झालेलं आहे आणि निश्चितपणे त्याला अनेक कारणं आहेत। आम्ही देखील त्या संदर्भामध्ये आत्मपरीक्षण करू आणि पुन्हा नवीन उमेदीने आम्ही या ठिकाणी लढू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।